हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी आणि सगळ्यांना राम राम राधे राधे सगळ्यांना. हे व्हिडिओ माझा आहे दोन दिवसाच्या पहिलेचा. तर का म्हणजे मला अपलोड करायला टाईम नाही झाला. मी बाहेर कुठेतरी गेली होती. आजच आली आहे मी. तर आजचा दिवस आहे शनिवार आणि शुक्रवारच्या दिवशी मी गेली होती बाहेर आणि मला टाईम नाही भेटला व्हिडिओ अपलोड करायचा आणि एडिटिंग करायचा. तर त्याच्यासाठी माफी मागते. काल आला नाही. जे पण माझा व्हिडिओ बघतात त्यांना धन्यवाद आणि जे अगर वेट केले असेल तर त्यांचे. आता ना पोरगी आली होती, बघितले ना. जर काम करायचं घेतली ना, थोडंसं एडिटिंग करायला काय मोबाईल घेतली, काम करत असेल त्याच्यामध्ये तर येणार ती कंपल्सरी. आता त्याला बिस्किट पाहिजे होतं तर आता काढून दिली तर गपचूप आतमध्ये गेली. तर मी बोलत होती जे पण माझी व्हिडिओचा वेट करत असेल त्यांना धन्यवाद बोलते, पण सॉरी पण बोलते आला नाही माझा व्हिडिओ. आणि काय नाही, इथे ना मी काय त्या दिवशी ना हे बनवत होती आणि सुका खोबरं ना आपण हे कशाला धुवून घेत होती माहिती आहे का. आपण जर दुकानातून घेतले ना ते ना खाली पडतंय, किती जागावरून येते ते सुका खोबरा. म्हणजे कसं लई जागावरून येतात ना ते खोबरा. तर ते काय ना आपण धुवून घेतलेला बरं आहे. कोणाचे म्हणजे तुम्ही बघू शकता कुठेतरी फॅक्टरीमध्ये या दुकानामध्ये खाली पडला कसला हात काय हात, मला बरं वाटत नाही. त्याच्यामुळे मी खोबरं धुवूनच घेते आणि नंतर कापून घेते, चांगलं पुसून घेते. पाणी सोडत नाही त्याच्यात, नाही तर भाजताना आपल्याला थोडा तेलामध्ये भाजतात ना आपण खोबरं तर ते चटका तेल उडायचं शक्य असतो त्याच्यामध्ये. आणि जास्त काय नाही, असं मी धुवून घेते कधी पण खोबरं, असं कापत नाही. आणि इथे ना मी कांदा खोबरा भाजत होती आणि कशाला म्हणजे छोले बनवत होती. आणि त्या दिवशी काय पुरीचा काही प्लॅनिंग झाला नव्हता माझा की आज पुरीच करायची, पण माझे मूडमध्ये आला चपाती खाऊन किती हे करायचं, तर आज पुरीच बनवूया. त्या दिवशी लय दिवस झाले बनवली नव्हती तर विचार केली छोले आहे तर का नाही आता पुरी बनवूया, तर पुरीच बनवली. आणि त्या दिवशी काय बाहेरचं भाजी वगैरे काहीच नव्हती. भाजी का नव्हती म्हणजे मला कंटाळा आला होता जायला बाहेर आणि त्यांना पण उशीर म्हणजे ते पण आणले तर आणले नाही तर ते विसरतात, त्याच्यामुळे काय भाजी आली नव्हती. तर कडधान्य असतात ना, तर ते कडधान्यामध्येच मी हे करते. भाजी नसल्यावर ना मी बनवून घेते कडधान्य. मग कडधान्य ना डीमार्टमधून आणून ठेवते मी, का म्हणजे कधी आडीनडीला आपल्याला लागतं जेव्हा भाज्या आणायचं नसतं. एखादी वेळेस आपल्याकडे पैसे पण नसतं आणायला, आपण किराईने राहतो तर लई सगळं काय मॅनेज करून चालायचं असतो. त्याच्यामुळे बोलते मी, बाकी काय नाही आहे. मी असंच करते. एक वेळेस तर आमच्याकडे 1 रुपये पण नसतो, असं होतं आहे आमचा. खरोखर बोलते, एवढूसा पगारमध्ये एवढं भागणं बोललं तर लय हे आहे. त्याच्यामुळे तर मी सगळं एक्स्ट्रा आणूनच ठेवते, म्हणजे खाय प्यायला काय कमी नको पडायला. पोरं पण आहे ना आणि पोटासाठी खाणार नाही तर कायसाठी खाणार, आता ते बघायला लागतं मागे पुढे. तर मी असं आणून ठेवली, म्हणजे काही नाही सगळेच आणून ठेवत असेल असं काही नाही आहे, मी आणून ठेवते. पण मला ना एक वेळेस असं कंडिशन येते की 1 रुपये पण घरात नसतो आणि त्या टायमाला लई खरं हे होतात. असं वाटतं की अरे यार घेऊन ठेवली असती बरं झालं असतं, असं होतं आहे. तर चलो असो, एक घराचा असेल, श्रीमंत घरामध्ये नसेल नसेल त्यांच्या घरी का म्हणजे ते श्रीमंतच असतात तर काय करा आपण, कसं तरी आपण राहतात तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅनेज करायला लागतं. मेहनत तर करतात पण काय करूया, आता होतं एक वेळेस असं. तर चला, इथे पुरी करत होती मी, पुरी झाली होती माझी. आणि पुरी ना मी पीठ लावून पुरी कधी करत नाही, असंच तेलाचा थोडा थेंब घेऊन असं लाटते आणि असंच बनवते. मला असंच बरं वाटते. आणि इथे एवढूसाच आहे. चला, बरं वाटलं असेल तर तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.